मित्रांनो, समोर बघताय बिनजोडचा बेताज वाशा मथुर देखील आहे, गटपास झालेला आहे. आणि इकडे आपल्याला कुठारी पनवेलचा हरण्या आणि बादल बादल बागड हरण्या, आणि इकडे बघताय बागड. दोन्ही नंदी आलेत कुठारी पनवेलचे आणि नियोजन करते मस्त. इकडे सगळी सावलीला बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं बघतो मथुर फॅन देखील आहेत. आणि इकडे आपला गौरव दादा पण आहे. गौरव दादा, नमस्कार. नमस्कार. दादा, आज एक चांगली गाडी पळाली, नियोजन वगैरे कसं झालं? गाडी चांगली पळाली. सोनूदाचा फोन आलता आणि गाडी त्याच्या मैदानात चांगली पळाली. त्यांच्या मैदानात सिकंदर मला तर वाटतं सिकंदर आणि मथुर पहिल्यांदाच पळालेली असते. मथुर पहिल्यांदाच पळाली आणि चांगली गाडी गटपात झाली. दादा, या मैदानामध्ये बघायला गेलं तर आपण एकदा पळालेलो आणि रायबामध्ये गाडी पळाली, तेव्हा पण चांगला स्पीड हो, लागलेला. रायबामध्ये पळालो आपण. एकदा गाडी सुटून आली, वापस एकदा नेली, तेव्हा गटपात झाला अंतराने. नंतर सेमीला पाऊस पडला. दादा, सगळी जण विचारतात की आज मथुर एकदम रागामध्ये दिसतं, जोशामध्ये दिसतं, आज काहीतरी करून दाखवेल. सिकंदर पण चांगला पळाला, काय सांगाल दोन्ही नंदी? दोन्ही नंदी चांगले पळाले. रागात नाही, तो अड्ड्यात आल्यावर असा असतो आणि पहिल्यापासून तसा नाही, आता पण तसाच आहे. बरोबर. आज बघायला गेलं तर कॉकटेल पण आणले. कॉकटेलचं नियोजन कसं काय? कॉकटेल आहे 82 मध्ये. बेंच मध्ये म्हणजे वेळ आहे अजून. हा, लय टाइम. राहुल दादा वगैरे येणार आहेत का आज? दादाचा अजून काही भरोसा नाही. दादा फोन येईल तेव्हा दादा येणार. दादाला बघायला गेलं तर काम पण वगैरे जास्त असतात. काम आहेत आणि 2-3 मीटिंग आहेत, त्या करून झाल्यावर बोलतो मी येतो बोलतो. दादा, आज या मैदानामध्ये एकदम चांगली गाडी पळते. हे गाडीकडे बघता काय वाटेल, आज काय होईल? काय नाही, आता नशिबात होईल तेच, काय असेल ते. सुट्टीला मांडायला थोडीशी नाटकं करीत होती बैला, काय सांगा? तो उडी घालतो ना, म्हणून त्याच्यामुळे ते मांडायला मस्ती चालू होते. दादा, बघायला गेलं तर एक नवीन खरेदीचा आनंद पण वेगळाच आहे. नवीन खरेदीकडे बघता काय वाटतंय? नवीन खरेदी काय, आता नशिबावर खेळ आहे. सगळं काय आणले आपण. बैल इथं 2दा आणला, पळून गेला. नंतर आपण दादानी जाऊन खरेदी केला. त्या बैलाकडे बघता काय वाटतंय? म्हणजे मुंबई बिंजोड मध्ये आता तुम्ही जवळचे आहे, तुम्हाला समजतं की बैल बघूनच कसं काय बैल पळू शकतं, तुम्हाला काय वाटतंय? पळेल, आता नशिबावर केले काय. म्हणजे आपण त्यांच्या दावणीतनं आणला, आपल्या इथे दावण वेगळे होते. आपली मेहनत आपण ती मथुरला करतो, त्याला तशी आम्ही करू आणि काय होईल ते नशिबाचा खेळ आहे. तुमची तयारी आहे का त्याला, म्हणजे पाहिजे तसं चालवणं फिरवणं किंवा मेहनत? कारण का गोट्यावरती बघतो ना, पोरं जाम मेहनत करतात आणि कंटिन्यू त्याला 2 टाइम चालवणं फिरवणं सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या बैलांना असतं. आपली 4 बैल आहेत गोट्यावर. एलियन आहे, कॉकटेल आहे, मथुर आहे, सर्जा आहे. सगळी पोरं असतात. मी खाली 1 दिवसाआड 2 दिवसाआड जातो. बाकी शुभम असते तिथे, विजू असतात आपली. दादा, आता बरीच जण म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये सांगत होती की एवढे महागाची खरेदी नाही. मी समोर होतो, मला माहित आहे प्रॉपर 23,51,000ची खरेदी आहे. पण तुम्ही काय सांगाल त्यांना? आता बोलणारे बोलून जातात. आपण केलंय म्हणून आपण तेवढा आपण टाकलंय. मथुरची पण खरेदी आपण तेवढीच टाकलेली आणि एलियनची पण खरेदी तेवढीच टाकली. बरोबर, सर्जाची खरेदी केली ती तेवढीच टाकली. आपण ना कमी टाकत ना जास्ती टाकत, आहेत तेवढीच टाकतो. बरोबर आहे. दादा, आजच्या मैदानाकडे बघता काय वाटतं, कसं काय मैदान आहे? आणि सोनू शेटला आज कशा प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे तुम्ही? काय ना, वाढदिवसाच्या शुभेच्छा आमची दोन्ही नंदीत देतील. सोनू दादाचा सिकंदर आणि मथुरच देतील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गिफ्ट एकदाच देणार. बरोबर आहे. दादा, शेवटचाच प्रश्न बघा, आज पलताना गाडी बघली, एकदम गटून गाडी पलते. हे गाडी मुंबई बिनजोडला तर आपल्याला पलताना बघायला नाही भेटली. मग कसं काय नियोजन कराल? याची पुढे पण चांगली गाडी पळेल, काय वाटतं? गाडी आता इथं आता चांगली पळाली. आता बघू पुढचं नियोजन कधी होणार, तेव्हा तसं समजेल आपल्याला. चालेल दादा, खूप सारे शुभेच्छा आहेत तुम्हाला. एक चांगलं नियोजन केलं. आणि आता बघतोय तुमचे मित्र वगैरे आहेत, त्यांचा हारणे देखील आलेला आहे, काय बोलायला यांच्याबद्दल? हरण्या आता त्यावेळी नवीन खरेदी केलाय 10,51,000 रुपयाला. त्यावेळी 40 गावावरनं आताच घेतलाय. आणि त्यांचा बागड आहे, त्यांचा लहानपणीपासूनचा वासरू त्यावेळी मोठा केलाय. तर माझ्या घरच्या बैलात B7 मध्ये देसाईला बिनजोड केली चांगली मस्त. आणि गुलाल पात्र झाली ती. काही या बैलांकडे आता तुम्हाला अनुभव, या बैलांकडे बघून वाटतं का काहीतरी मुंबई बिनजोड मध्ये काहीतरी करतील असं? करताना वासर आपण नीट लक्ष दिलं ना वासरावर लहानपणापासून, तसं वासर आपल्याला त्यांचं हे देतात. बरोबर. आता बघा, नियोजन करते तर कधी असं बोलू शकत नाही की दादा पैरा दे, मीच सांगता कधी आपल्या सर्जामध्ये बोला किंवा कॉकटेल मध्ये यांना पैरा वगैरे द्याल का? करतात. साहिल मला फोन करतोय, ओमकार करतोय, आम्हाला फोन चालू असतात आमचे.
मी त्यांना बोललो चांगले देतो आम्ही एक दिवशी पायरा फिक्स करू कधी ना कधी. बघा, राहुल दादा असू दे, शुभम दादा असू दे, गौरव दादा असू दे, कुठे ना कुठे सर्वांची मनं राखण्याचं काम करतात आणि प्रत्येक बैलामध्ये म्हणजे प्रत्येक नंदीला ना आपला नंदी देतात. दादा काय सांगता, अगोदर आपण पैऱ्यामध्ये म्हणजे खूप कमी पडायचो, आता बघते प्रत्येकाला पैरा देतात, प्रत्येकाला आनंद देतात, सगळ्यांची इच्छा पूर्ण होते. तुम्हाला कसं वाटतं? त्यांचा आनंद आहे म्हणून आमचा आनंद आहे. त्याही खुश राहिले तेव्हा आम्ही नीट राहू, नाही तर दुसरे आपल्या तोंडाकडे बघणार ना, लगेच निघून जाणार, ते आपल्याला जमणार नाही. तसं आपण सगळ्यांना खुश करणार आहोत. नक्कीच. गौरवदा, तू बोलतो कॅमेरा समोर जाम कमी बोलतोस, काय विषय नक्की? काय आता तुम्ही डायरेक्ट येता म्हणून द्यायला लागतं वाईट, नाही तर मित्रांनो, आता पण डायरेक्ट माईक लावलं, त्याच्यामुळे समोर बोला. विचारलं असतं तर गौरव नाहीच बोलतो. लाजतं, म्हणजे लाजालू स्वभाव आहे. बाकी मैदानामध्ये येऊन तो अग्रेसिव्ह असतं. काय माहिती का, बरेचशे वेळेला कसं असतं, लोक डायरेक्ट दारू वगैरे पिऊन बैला धरायला जातात. त्यांना काय सांगाल तुम्ही? ते ड्रिंक करून येतात, त्यांची रात्री ड्रिंक करतात, त्यांचा तो उतारा असतो सकाळी, ते येतात बैलाला हात लावतात. त्यांना समजत नाही आपण नंदीला पकडतो, आपण ड्रिंक करून लावला नाही पाहिजे. बरोबर. आम्ही पण गोट्यावर असतो, म्हणजे फार्म हाऊसवर असतो, आम्ही ड्रिंक करून कोणाला आतमध्ये गोट्यात पण जाऊन देत नाही. बरोबर. बघा मित्रांनो, असं असतं, कारण का नंदीला पण आवडत नाही आणि मालकांना एखाद्या वेळेला मारल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. काय? हा, त्याच्यामुळं बैल मारा बिराला धावतोय आणि आमच्या सामने येतात ना, त्यांचं ते वाप मारते, वास येते, तर आपल्याला जमत नाही तेव्हा. 100% चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.